सर्वांचं स्वागत आहे JEEच्या ॲडव्हान्सच्या क्वेश्चन सिरीजमध्ये। क्वेश्चन नंबर 9 मध्ये आपल्याला एक दिलं आहे फंक्शन आणि सांगितलं की सगळे कोएफिशिएंट रियल आहे। आता कोएफिशिएंट रियल असण्याचा अर्थ काय होते तुम्हाला जर सॉल्व करू तर माहित पडेल। आणि सांगितलं f(1) = -9। ठीक आहे, सो f(x) जो आपल्याकडे आहे किंवा x⁴ + ax³ bx² c या फंक्शन मध्ये जो आपण x ची व्हॅल्यू 1 पुट करतो तो झाला 1⁴ प्लस a × 1⁴ b × 1⁴ आणि प्लस c। याचा अर्थ काय झाला की आपल्याला याचा आन्सर किती भेटला -9। म्हणजे 1 + a + b + c = -9 किंवा हा 1 जर तिकडे शिफ्ट केला a + b + c = -10 झालं। ही आपली पहिली गिवन कंडिशन। ओके, सेकंड केस मध्ये काय म्हटलं की सपोज दॅट i × √3 हा एक रूट आहे या इक्वेशनचा। म्हणजे दुसरं इक्वेशन आपल्याकडे दिलेलं आहे की 4x³ + 3ax² + 2bx = 0। याचा एक जो रूट आहे तो आहे i × √3। ठीक आहे, आता हे का बरं इम्पॉर्टंट आहे कारण की बघा जसं आपण इथे म्हटलं की कोएफिशिएंट रियल आहे तर कोएफिशिएंट रियल असताना हे रूट्स नेहमी कॉन्जुगेट पेअर मध्ये येतात। म्हणजे जर हा i √3 जर रूट असेल तर -i√3 पण काय असेल याचा एक रूट असेल। हे जर रियल नसतात कोएफिशिएंट तर तुम्ही एक रियल घेऊ शकता एक इमॅजिनरी घेऊ शकता। म्हणजे हा सोडून दुसरा पण कुठला असू शकला असता। पण जसं त्याने म्हटलं की कोएफिशिएंट कसे रियल आहे म्हणजे हे जे कॉम्प्लेक्स रूट आहे ते हमेशा काय येतात कॉन्जुगेट पेअर मध्ये येतात। एक हा असेल तर दुसरा ऑटोमॅटिकली -i√3 असेल। राइट, आता आपण सॉल्व करूया। चला एक काम करूया, इथून मी 4x कॉमन काढतो। रिझन काय, इथे पण x आहे, इथे पण x आहे, इथे पण x आहे आणि 4 का बरं बाहेर काढतो, कंडिशन ऑफ रूट अप्लाय करायसाठी मला काय पाहिजे x चा स्क्वेअर कोएफिशिएंट x² चा 1 पाहिजे। सो इथे मला मिळालं 3a/4 x + 2b/4 = 0। इथून आपल्याला ऑलरेडी माहित पडलं की एक तर 4x = 0 असेल किंवा x² + 3a/4x + b/2 काय असेल 0। याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ असा की 0 एक याचा रूट भेटला आपल्याला x = 0, पण हा तर 0 नाही आहे। म्हणजे हे जे दोन रूट आहे कशाचे असतील याचे असतील। हे जे दोन रूट आहे या इक्वेशनचे असतील। जसं हे माहित पडलं की हे दोन रूट या इक्वेशनचे असेल तर सम ऑफ रूटचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे 3a/4 = सम ऑफ रूट घ्या i√3 - i√3 किती व्हॅल्यू भेटली आहे 0। मग 3/4 a = 0 असेल याचा अर्थ आपल्याला मिळाला आहे a = 0। चला a ची व्हॅल्यू मिळाली। सेम लॉजिक मध्ये प्रोडक्ट ऑफ रूट काय असणार आहे c दॅट इज i√3 × -i√3। सो b/2 = ठीक आहे, i चा स्क्वेअर -1 √3 चा स्क्वेअर 3। सो b = मला मिळालं 3 मल्टिप्लाय 3 × 2 6। b ची व्हॅल्यू मिळाली 6। बघा a तुमच्याकडे आहे b तुमच्याकडे आहे, इथून तुम्ही c काढू शकता। सो देअरफॉर a आहे 0 b आहे 6 + c = -10। हा 6 तिकडे पाठवून द्या। c = तुम्हाला मिळाला -16। तिन्ही व्हॅल्यू मिळाल्या। तिन्ही व्हॅल्यू मिळाल्या तर आता मी माझं फायनल इक्वेशन लिहू शकतो। काय माझं फायनल इक्वेशन f(x) = x⁴ + 0x³ + b म्हणजे किती आहे 6x² आणि c किती आहे -16 आता 0 काढल्यावर जे रूट मिळणार ते आपल्याला सॉल्व करायचं आहे। ते खूप इझी कारण की बघा x⁴ x² आणि कॉन्स्टंट। मी काय करणार लेट्स से पुट x² = t पुट केला मी, इथे मला मिळालं t² + 6t आणि -16 = 0। सॉल्व करूया इझिली। सो अल्फा जे काही रूट येतील ते काय असणार आहे -b ± √b चा स्क्वेअर म्हणजे 36 - 4a आणि c आहे -16 /2। सो अल्फा = -6 ± साइडला लिहितो। सो जे रूट आपल्याला मिळाले अल्फा = -6 ± √36
प्लस 64 म्हणजे 100 डिवाइड बाय 2, 100 चा रूट 10. सो बेसिकली अल्फा इज इक्वल्स टू -6 प्लस 10 बाय 2 आणि -6 मायनस 10 बाय 2. आणि याच रिलेशन वरून आपण आपलं इक्वेशन सांगू शकतो की व्हॅल्यू काय झाली अल्फाची 10 मधून 6 गेले 4, 4 बाय 2. सो अल्फा इक्वल्स टू +2 म्हणजे पहिला रूट आणि दुसरा जो रूट आहे अल्फा 2 -16 बाय 2 म्हणजे -8. आणि आपल्याला माहिती आहे अल्फा म्हणजे हे जी टी ची व्हॅल्यू होती ते अल्फा लिहिला पण बेसिकली ते काय टी ची व्हॅल्यू टी इक्वल्स टू टी ठीक आहे T1 and T2. So T1 T2 so therefore T म्हणजे काय होता x² इक्वल्स टू तुम्हाला मिळाला आहे 2. ठीक आहे आणि इकडे पण x² इक्वल्स टू मला मिळाला -8. तर दोन्ही स्क्वेअरच्या व्हॅल्यू आहे. तुम्ही याचे दोन व्हॅल्यूज काढू शकता सेपरेट. दोन सेपरेट व्हॅल्यू काढली तर जे रूट्स काढायचे असतात सरळ एक मिळाला √2 दुसरा मिळाला -√2. एक मिळाला असेल √8 आणि दुसरा मिळाला -√8. 4 व्हॅल्यू मिळाल्या आहेत. इथे पुट करा बघा √2 चा स्क्वेअर मी लिहितो कुठेतरी इथे सगळे व्हॅल्यू मिळालेल्या आता मी फक्त व्हॅल्यूज लिहिणार आहे बघा. पहिला √2 चा स्क्वेअर 2 प्लस -√2 चा स्क्वेअर परत 2 याचा स्क्वेअर केला तर काय होणार मायनसचा प्लस होईल 8 प्लस 8. ठीक आहे मायनसचा स्क्वेअर काही प्रॉब्लेम नाही आहे आणि मॉड ठेवला म्हणजे मायनस व्हॅल्यू पण काय होणार आहे प्लस. सो 8 8 16 आणि 4 20. सो फायनल आपला आन्सर किती आला आहे 20 इज अवर राईट आन्सर फॉर द गिवन इक्वेशन. राईट क्वेश्चन सोपा आहे. गिवन कंडिशन फक्त फॉलो करा तुम्ही क्वेश्चनला इझिली सॉल्व्ह करू शकता. राईट काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहा नसेल तर फारच चांगलं. भेटूया परत पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या क्वेश्चन सोबत.